महाविकास आघाडी सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच ओबीसी समाजाचा घात झाला असल्याचा आरोप भाजपा भंडारा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे यांनी केला. ते भाजपा ओबीसी मोर्चा भंडारा जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील महाआघाडीच्या सरकारला ओबीसी आरक्षण संदर्भात ईश्वर सद्बुद्धी देवो असे कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुतीचे सरकार असताना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एम्पिरियल डेटा गोळा करायचा होता. त्यावेळी फडणवीस सरकारच्या इच्छाशक्तीमुळे अवघ्या 5 महिन्यात ही माहिती गोळा झाली व त्यांच्या आधारे आरक्षण देण्यात आले. पुढे महाविकास आघाडी सरकारच्या अपयशामुळे व बेपर्वाईमुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले, तरी हा डेटा नाकारलेला नाही, हे महत्त्वाचे आहे. हायकोर्टात हे मराठा आरक्षण वैध ठरले होते. महाविकास आघाडी सरकारलाही अशाच रीतीने ओबीसींसाठी एम्पिरियल डाटा गोळा करता आला असता, पण ते करण्याच्या ऐवजी त्यांनी केवळ दिशाभूल केली व टाळाटाळ केली. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाप्रमाणेच ओबीसींचेही गंभीर नुकसान केले आहे. यावेळी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राजेश बांते यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आणि पुढे आपले मत व्यक्त करताना म्हणाले की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या उपायाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवणे शक्य आहे व त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने काम केलेच पाहिजे. ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा भंडारा तर्फे करण्यात आला. भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबारते यांनी येत्या 23 मे 2022 ला भंडारा येथे सकाळी 11 वाजता ओबीसींचे मोठे धरणे आंदोलन तथा एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे घोषित केले. यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश बांते, ओबीसी जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबारते, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास शहारे, ओबीसी जिल्हा महामंत्री राजेश टिचकुले, युवा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष यश ठाकरे, तालुका अध्यक्ष निळकंठ कायते, तालुका महामंत्री विष्णुदास हटवार, अनुप ढोके, गोपाळ रेहपाडे, भूपेश तलमले, राजेश वाघमारे, सचिन तिरपुडे, रोशन ठवकर, निखिल वाघमारे, नरेंद्र वाघमारे, प्रशांत पुरुषार्थी, शालिक आहिरकर, ऋषभ भलगट आदी उपस्थित होते. प्रवीण भोंडे, विदर्भ न्यूज, भंडारा.